अकोला महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आणि ठाकरे गट एकत्र आलेत। तरी महापौर पदावरून वंचित आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे। दरम्यान भाजपनेही ठाकरे गटाशी संपर्क साधल्याने अकोल्यातील राजकारण आता हाय व्होल्टेज वळणावर पोहोचल्याचं आपण पाहतोय। आपल्यासोबत स्वतः ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख आहेत। दादा, काल बैठक झाली, नेमकं काय बैठकीत निर्णय आणि चर्चा झाल्या? त्यांनी काल काँग्रेसच्या लोकांना आम्ही सांगितलं की भाजपला जर रोखायचं असेल तर या ठिकाणी शिवसेनेचा जर महापौर असला तर आपण भाजपला रोखू शकतो। आता भाजपला जर काँग्रेसला जर रोखायचं असेल तर त्यांनी शिवसेनेचा इथं महापौर केला तर निश्चितपणे भाजप इथं थांबू शकते। आजच्या तारखेमध्ये त्यांच्या जो 38 आहेत आजच्या तारखेमध्ये, उद्या भविष्यात काय होईल हा भाग नंतरचा आहे। आजच्या तारखेत त्यांच्याकडे 38च्या वर नाही आहे। तो ट्रॅप आहे एक प्रकारचा की ह्या सदस्यांना सांगायचं की आमच्याजवळ ते लोक आहेत, तुम्ही येऊन जा। त्या सदस्य मनामध्ये थोडीशी गडबड निर्माण करायची, वातावरण खराब करायचं, हा एक प्रकारचा ट्रॅप आहे। आजच्या तारखेमध्ये त्यांच्याजवळ 38 आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।